तर मित्रांनो मी आपला मनोहर पाटील. मित्रांनो, पॅन कार्ड नवीन काढणे सोपे आहे, परंतु पॅन कार्ड अपडेट करणे, ज्या पद्धतीने आपण आधार अपडेट करतो, जन्मतारखेत बदल करतो, नावात किंवा ॲड्रेस प्रूफ काहीतरी चेंज आपण करतो, त्यालाच अपडेट म्हणतो. मित्रांनो, अपडेट कसे करावे किंवा पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी काय प्रोसेस आहे, पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स द्यावे लागतील, तुम्हाला जर पॅन कार्डची पूर्ण डिटेल पाहिजे असेल, अपडेट कसे करतात, तर हा व्हिडिओ तुम्ही बरोबर आलात. तर मित्रांनो, चला पॅन कार्ड अपडेट कसे करायचे, त्याच्यात बदल कसे करून आणायचे, हे सर्व प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळूयात. मित्रांनो, पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी तुमच्यासमोर एक पोर्टल ओपन होईल. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर यासाठी तुम्हाला अप्लाय चेंज यामध्ये रिक्वेस्ट फॉर चेंजेस करेक्शन इन पॅन कार्ड डाटा याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करून झाल्यानंतर तुमच्यासमोर एक पॉपअप येईल. या पॉपअपला इंस्ट्रक्शन रीड करायचं, याला ओके करा. ओके करून झाल्यानंतर तुम्ही इथं फिजिकल मोडलाच राहू द्या. इथं तुम्हाला तुमच्या पॅन कार्डचा नंबर इथं फिल करायचा आहे. तो फिल करून झाल्यानंतर इथं बोथ फिजिकल पॅन कार्ड आणि ई पॅन कार्डला क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. चला मित्रांनो, मी सर्व डिटेल भरून सबमिट बटनाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पॉपअप येईल. परत खाली तुम्हाला आता काय चेंज करायचं आहे समजून घ्या. तुम्हाला नाव चेंज करायचं असेल तर इथं टिक करा आणि इथं नाव फिल करा. तुम्हाला तुमचं जे चेंजेस नाव असेल ते फिल करा. जर तुम्हाला इथं तुमच्या वडिलांचे नाव चेंज करायचं असेल तर इथं ते फिल करा. पण तुम्हाला जो ऑप्शन म्हणजे तुम्हाला नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमची जन्मतारीख, तुमचा मेल फिमेल, तुमचा फोटो, जे तुम्हाला चेंज करायचंय ते तुम्हाला इथं टिक करायचं. एवढं लक्षात घ्यायचंय. जे तुम्हाला चेंज नाही करायचं त्याला इथं टिक करायची गरज नाही. आता मला फोटो इथं आणायचा आहे. मला त्यांच्या त्यांचं पॅन कार्ड होतं, तर त्या मला आता तिथं त्यांच्या फोटो आणि सिग्नेचर ही अटॅच करायची. त्यासाठी मी कोणत्याही ऑप्शनला टिक करणार नाहीये. मित्रांनो, कसं करायची एकदम सोपी पद्धत सांगतो आणि टिक करून घेऊ आपण याला. मित्रांनो, इथं तुम्हाला जे असेल मिस्टर मिसेस जे असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या. ते सिलेक्ट करून झाल्यानंतर त्यांचं आडनाव, तुमचं इथं फादर नाव, इथं तुमचं मिडल नाव हे टाकून झाल्यानंतर इथं ऑटोमॅटिक तुमचं ते नाव येऊन जाणार आहे. हे येऊन झाल्यानंतर खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्यानंतर इथं तुम्हाला वडिलांचे आडनाव, वडिलांचे नाव, त्याप्रत आजोबांचे नाव इथं पूर्ण फिल करा. ते करून झाल्यानंतर खाली या. इथं तुम्हाला काहीच टिक करायची गरज नाही किंवा फिल भरायची गरज नाही. मात्र इथं तुम्हाला आता एक सिलेक्ट करून तुम्हाला फादर्स नेम सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर तुमचं नाव तुमच्या पॅन कार्डवर तुमच्या वडिलांचं नाव असेल तर ते सिलेक्ट करा, आईचं असेल तर आईचं सिलेक्ट करा. पण सहसा 99% लोकांचं फादर्स नेमच सिलेक्ट करायचं आहे. ते करून झाल्यानंतर खाली या. इथं तुमची बर्थ डेट टाका जी असेल ती. तुम्हाला चेंज करायची नसेल तर इथं टिक करू नका. खाली या. तुमचं तिथं वरती जर तुम्ही मेल फिमेल सिलेक्ट केलं असेल तिथं ऑटोमॅटिक येऊन जात आहे. हे करून झाल्यानंतर खाली या. तुम्हाला इथं स्टेट सिलेक्ट करायचे, जे तुमचं स्टेट असेल ते सिलेक्ट करून झाल्यानंतर खाली इथं आधार नंबर फिल करायचे. मात्र आधार नंबरला इथं टिक केल्याशिवाय राहू नका. इथं आधार नंबर टाकणार तर इथं तुम्हाला हे टिक करून घ्या. कारण तुमचं आधार जर अपडेट असेल तर तुमची जी डिटेल आहे ही सर्व फेच तिथं होऊन जाणार, म्हणजे मॅच होऊन जाणार. म्हणून इथं टिक केल्याशिवाय इथं बाकीचे प्रोसेस करू नका. इथं आधार नंबर फिल करून घ्यायचा आहे तुम्हाला मित्रांनो. आणि इथं आधारवरचं नाव सेम टू सेम इथं तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे. ते करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेपला क्लिक करायचं आहे. चला मित्रांनो, मी माहिती भरून घेतोय. नेक्स्ट बटनाला क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला डॉक्युमेंट्स डिटेल द्यायची आहे. मित्रांनो, इथं आयडेंटिटी प्रूफ ऑटोमॅटिक आधार कार्ड येऊन जाणार आहे. ॲड्रेस प्रूफ म्हणून पण आधार कार्ड येणार आहे. डेट ऑफ बर्थ म्हणून पण आधार कार्ड येणार आहे. आता प्रूफ काय द्यायचे तुम्हाला अपडेट करायचे ना, ते पॅन कार्डची तुम्हाला एक झेरॉक्स कॉपी किंवा तुमच्याकडे ती झेरॉक्स कॉपी नसेल, नो डॉक्युमेंट्स मधलं तरी चालेल. परंतु मित्रांनो, या तिघांपैकी FIR किंवा कॉपीचे झेरॉक्स, तुम्हाला पॅन कार्डचे झेरॉक्स किंवा पॅन कार्डचे जे अलॉटमेंट लेटर आलेले आहेत ते, यांच्यापैकी कोणतेही एक सिलेक्ट करून तुम्हाला मेक पेमेंटला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, माझ्याकडे पॅन कार्डचे झेरॉक्स आहे म्हणून मी पॅन कार्डला क्लिक करतो आणि इथं मेक पेमेंटला क्लिक करून घेतो. मेक पेमेंटला क्लिक केल्यानंतर प्रोसेस होईल मित्रांनो. प्रोसेस झाल्यानंतर आता पुढचं आपण स्टेप पार करू. आता पुढची स्टेप तुमच्याकडे पेमेंट करायची मित्रांनो. पेमेंट कशी करणार? पासवर्ड टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. पासवर्ड टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय करा. परत इथं तुम्हाला ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाकायचा आहे आणि पेमेंट पेड करायची. मित्रांनो, तुम्हाला इथं पासवर्ड टाकायची गरज नाही. तुमची फोन पेने किंवा गुगल पेने तुमची पेमेंट होणार आहे. कारण मी हे CSC थ्रू टाकतोय, तुम्हाला टाकायची गरज नसणार आहे. आपली पेमेंट सक्सेसफुल झालेली आहे. पेमेंट झाल्यानंतर तुमच्या समोर एक इथं ओके करायचं आहे. हे करून झाल्यानंतर खाली स्क्रोल करा. स्क्रोल करून झाल्यानंतर
तुम्हाला इथं आता ॲड्रेस टाकायचा आहे. जो ॲड्रेस आहे तो सेम तसाच टाका. इथं कम्युनिटीमध्ये रेसिडेंट टाकलं असेल तर रेसिडेंटच टाका. इथं तुम्हाला हाऊस नंबर टाकायचा आहे जे असेल ते. हाऊस नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या गावाचे नाव टाकायचे. इथं तुमच्या गावाचे जे पोस्ट असेल त्याचं नाव फिल करायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमच्या तालुक्याचं नाव हे फिल करून झाल्यानंतर इथं पिन कोड सिलेक्ट करायचा आहे. हे करून झाल्यानंतर खाली या. खाली यायचं आहे मित्रांनो. इथं तुम्हाला ISD कोड म्हणजे आपला इंडिया इथं सिलेक्ट करून घेतो. इंडिया सिलेक्ट करून घेतलंय. हे करून झाल्यानंतर खाली तुम्हाला इथं मोबाईल नंबर फिल करायचा आहे आणि इथं ईमेल ॲड्रेस हे दोघं फिल करून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेपला क्लिक करायचं आहे. मी सर्व माहिती भरून घेतल्याला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर फोटो आणि सिग्नेचर मिसमॅच म्हणजे मला दोघं चेंज करायचे आहेत. ऑटोमॅटिक इथं टिक येईल. इथं तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. आपण पॅन कार्ड नंबर टाकून घेऊ. पॅन कार्डचा नंबर फिल करून झाल्यानंतर आपल्याला टॅब बटनला क्लिक करायचे. टॅब बटन क्लिक करून झाल्यानंतर आता खाली तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे. इथं तुम्ही क्लिक केलं म्हणजे तुमचे ऑटोमॅटिक नाव तिथं येणार आहे. ते आल्यानंतर तुम्हाला येतात सिलेक्ट डॉक्युमेंट्स नंबर. तुम्ही किती डॉक्युमेंट जोडताय? तुमचं आधार कार्ड, तुमच्या पॅन कार्डची कॉपी. जर तुम्ही 2 डॉक्युमेंट जोडता तिथं 2 सिलेक्ट करा. तुम्ही 3 जोडत असतील तुम्ही जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही अपडेटला टाकणार तेवढे डॉक्युमेंट्स इथं सिलेक्ट करायचे. प्लेस इथं टाकायचे तुम्ही जे टाकणार ते आणि ऑटोमॅटिक तुमच्या इथं डेट येऊन जाणार आहे. आणि आता इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. मी सबमिट बटनावर क्लिक करतो. आपला फॉर्म भरून झालाय मित्रांनो. हे बघा ही प्रिंट तुमच्या समोर येणार आहे. ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायची आणि एक फॉर्मची PDF इथं तुम्हाला डाउनलोड करायची. मी डाउनलोड करून घेतो PDF. तर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आपल्याला. त्यासाठी आपल्याला अपलोड डॉक्युमेंट्सला क्लिक करायचं आहे. क्लिक करून झाल्यानंतर तुमच्या समोर एक नाव येईल. इथं क्रॉप अँड अपलोडला क्लिक करा. क्रॉप अँड अपलोडला क्लिक केल्यानंतर इथं चूज फाईल करा. जी फाईल तुम्ही सेव्ह करून ठेवली असेल त्या फाईलला क्लिक करायचं आहे आणि खाली ओपनला क्लिक करून अपलोड PDF फाईल याला क्लिक करायचं आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स इथं अपलोड होतील. तोपर्यंत थोडा वेट करा. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत. आता तुम्ही पहिल्या पेजला क्लिक करा आणि इथून तुम्हाला फोटो क्रॉप करायचा आहे. फोटो क्रॉप कसा करायचा? ड्रॅग अँड ड्रॉप करा. हे बघा क्रॉप करतोय मी. वरती ऑप्शन आहे क्रॉप इमेज. याला क्लिक करून झाल्यानंतर परत त्या फोटोला क्लिक करा. त्याची सिग्नेचर देखील तुम्ही स्कॅन करून घ्यायची. इथं क्रॉप इमेज म्हणा. आता तुमचा फोटो आणि सिग्नेचर इथं आली. याला ड्रॅग अँड ड्रॉप करा. सिग्नेचरला पण ड्रॅग आणि ड्रॉप करा आणि खाली अपलोड पिक्चर अँड सिग्नेचरला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमची ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुली झालेलं आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.